काय झालं आता ह्या ज्या जमिनी आहेत त्या 4-5 गावातल्या शहरालगतच्या ह्या 2 कोटी 1.5 कोटी असा भाव आहे बाजारभाव. शासन आम्हाला 25 लाख 50 लाख 10 लाख असा कवडीमोल भाव देते. वर्ष झालं आंदोलन करतोय, वेगवेगळ्या मार्गाने रास्ता रोको केले असतील, कोरड्या विहिरीत आंदोलन केले. 1 वर्ष झाले या आंदोलनाला चालू. आंदोलनची दखल भलते लोक इथे येऊन गेले, मोठमोठे अधिकारी येऊन गेले, केंद्रातले महाराष्ट्र सरकारचे लोक येऊन गेले. सगळं आमच्या पाठीशी म्हणे तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि अन्याय झाल्याशी त्याने आतापर्यंत काही सोडलं नाही. आता हे आंदोलन आजच्या उद्या दिवस 2 दिवस वाट पाहणार आहे. हे पूर्ण आंदोलन लेकरं बाळ आई बहिणी सगळे घेऊन आम्ही सगळे मुंबईला शिंदे साहेबाकडे जाणार आहे आणि पुन्हा दानपत्र करणार आहे. तुम्हाला रोडच करायचा, तुम्ही असं पण सरकारनं भिकायला आम्हाला लावलं, मग त्याच्यापेक्षा आम्ही दानपत्र देऊन टाकतो फडणवीस साहेबाला आणि भीक मागायला सुरुवात करतो. जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांचं गेले आजपर्यंत 293 दिवस आहे आणि या दिवसापर्यंत या शेतकऱ्यांचं एक धरणे आंदोलन चालू आहे. त्यांचं काही ज्या मागण्या आहेत या मागण्या संदर्भात आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्या कुठल्या मागण्या घेऊन या ठिकाणी गेले 1 वर्षापासून आंदोलन करतायत. तर आपल्या सोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, काय सांगसाल, या ठिकाणी गेले 1 वर्ष होऊन गेलंय, तर काय नेमक्या मागण्या या शेतकऱ्यांच्या, एवढे दिवस आंदोलन करण्याची यांच्यावरती वेळ काय आलेली आहे? काय झालं आता ह्या ज्या जमिनी आहेत त्या 4-5 गावातल्या शहरालगतच्या ह्या 2 कोटी 1.5 कोटी असा भाव आहे बाजारभाव. शासन आम्हाला 25 लाख 50 लाख 10 लाख असा कवडीमोल भाव देते. आता अधिसूचनेला 5वं वर्ष उलटलंय आतापर्यंत. खऱ्या अर्थानं 3 वर्षातच भूसंपादन व्हायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही. सातत्यानं बैठका झाल्या, आम्ही 1 वर्ष झालं आंदोलन करतोय, वेगवेगळ्या मार्गाने रास्ता रोको केले असतील, कोरड्या विहिरीत आंदोलन केले, पाण्याच्या विहिरीमध्ये दिवसभर राहिले शेतकरी. तत्कालीन जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांनी पहिल्या टप्प्यातले आंदोलनाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही ते सोडवलं होतं, परंतु कुठली हालचाल न झाल्यानं परत आंदोलन केलं. आज 293वा दिवस आहे. मधल्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत 2दा कृती समितीच्या बैठका झाल्या. त्यांनी आदेश दिलेत की हा प्रश्न मार्गी लावा, प्रॅक्टिकल विचार करून शहरालगतच्या जमिनी आहे त्याचं मूल्यांकन कसं योग्य देता येईल या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करा. परंतु काय झालं, नुसतं कागदाला कागद लावून वेळ मारून नेण्यात आली. ह्या मध्यंतरीच्या काळात पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, दुसरं हिवाळी अधिवेशन झालं, आता परत अर्थसंकल्पीय अधिवेशन आलंय, परंतु आमचा प्रश्न सुटलेला नाही. एकदा तर लाडक्या बहिणी म्हणजे आमच्या लेकी बाळी महिला भगिनींसह आम्ही 9 तास रास्ता रोको केला ह्या रोडवर. सायंकाळी 5 वाजेपासून रात्री 3 वाजेपर्यंत रास्ता रोको झाला. त्याची साधी दखल प्रशासनानं घेतली नाही. कुणीही आमचं आज रोजी मूल्यांकन जे आहे तेच आहे. तर मला अशी विनंती करायची आहे शासनाला, आणि मध्यंतरी नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेस कृती समिती 2दा ज्यांच्या अंतर्गत हा प्रकल्प होतोय समृद्धीचा, MSSRDC राज्य रस्ते विकास महामंडळ, त्या याचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झाली. 3.5 तास चाललेल्या चर्चेतून बरेच काही मुद्दे स्पष्ट झाले आणि त्यांनी आदेश दिले की हे मूल्यांकन कशा पद्धतीने वाढवता येतं. जसं सिडकोला देता आलं, तिथं येलो जमिनीला गुणांक वाढवून देण्यात आला. मागच्या समृद्धीला जो काही नागपूर मुंबई झाला त्याच्यात गुणांक वाढवून देऊन मूल्यांकन देण्यात आलं. तर तशा आमच्या मागण्या होत्या, पण कुठल्याही मागण्यांकडं अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या आदेशाला 2 महिने झालेत, पण आतापर्यंतची काही चर्चा नाही. आता आमचं ठरलेलं आहे, येणाऱ्या शुक्रवारी किंवा सोमवारी आम्ही लाडक्या बहिणी लेकरा बाळांसह जाणार, शिंदे साहेबांच्या घरी धरणे देणार. मार्ग निघाला तर ठीक आहे, नाही निघाला तर तिकडेच अरबी समुद्रात आमचं आत्मदान करणार. पाठीमागील जे जिल्हाधिकारी होते त्यांनी तुमच्या आंदोलनाला भेट दिल्याचं तुम्ही सांगताय, मात्र आता जे तत्कालीन जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी एखादी व्हिजिट दिली का, किंवा तुम्हाला एखाद्या आश्वासन संदर्भात काही मेसेज पाठवला का शेतकऱ्यांच्या आंदोलन संदर्भात? काहीच नाही. तसं पाहिलं तर या नवीन जिल्हाधिकारी ज्या आल्यात आशिमा मित्तल यांना आम्ही वारंवार विनंती केली की काय असतं एखाद्या शेती संदर्भात, एखाद्या रस्त्या संदर्भात जेव्हा वाद असतो तर तिथं प्रत्यक्ष जर व्हिजिट दिली तर तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती कळते नेमकी काय, आम्ही काय चूक सांगतोय की काय सांगतो. तर तुम्ही एकदा आंदोलनस्थळी या, आमच्या भावना समजून घ्या.
काय तुम्हाला मग त्याच्यातून कळतं. पण त्यांनी कधीही सौजन्य दाखवलं नाही. एवढं मोठं 9 तासाचं आंदोलन झालं, रास्ता रोको. देवा भाऊंच्या आणि शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी 9 तास रस्त्यावर होत्या, ह्याच रस्त्यावर. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी सौजन्य दाखवलं नाही आतापर्यंत नाही. तर प्रशासनाची मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासनानं आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. जे स्वतःहून काही बऱ्याचदा काय होतं की विचारणा होते वरून की का थांबलेली प्रक्रिया, शेतकऱ्यांचं काय म्हणणं, तर हे जिल्हा प्रशासनानं कळवायला पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत की यांच्या अशा मागण्या ह्या रास्त स्वरूपाच्या आहेत, या दिल्या गेल्या पाहिजेत. असा प्रस्ताव जर जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला असता तर मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागला असता. परंतु आजपर्यंत आम्ही सातत्यानं विनंती करूनही, वरून आदेश देऊनही त्यांनी इकडं आंदोलनस्थळी येण्याचं सौजन्य दाखवलं नाही आणि आमच्या मागण्या समजून घेतलेल्या नाही. या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कुठली दखल घेत नसल्याचं तुम्ही म्हणताय. बरं, स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही तुम्हाला व्हिजिट दिली का, किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी काही कुठं आवाज उठवला का, किंवा या आंदोलन संदर्भात काही चर्चा झाली? उठवला ना. जे या विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, हे सातत्यानं आमच्या पाठीशी आहेत. त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्यांच्या माध्यमातून अनेक मिटिंगा लागल्या. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांबरोबर बैठका त्यांच्याच प्रयत्नानं लागल्या. अनिल कुमार गायकवाड साहेबांबरोबर बैठक त्यांच्याच प्रयत्नानं लागली. ते बरोबर होते, आजही ते बरोबर आहे. त्यांनी आणि आम्ही इशारा दिलेला आहे की जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत एक इंचही जमीन आम्ही घेऊ देणार नाही. तुम्ही जर बघितलं तर समोर यंत्रणा येऊन उभिली ॲपको कंपनीची, ती समोर आहे. 8 महिने झाले त्यांना आम्ही खाली उतरू दिलेलं नाही, उतरूही देणार नाही. रक्ताचे पाट वाहिले तरी आम्ही जमिनी देणार नाहीत, हे लक्षात घ्या. आणि आणखीन एक तुमच्या माध्यमातून सांगतो की आता त्यांच्या कॉन्ट्रॅक्टला 3 वर्ष झालेत. येणाऱ्या मार्चमध्ये त्यांना 10% जे काय त्यांच्या DSR मध्ये असतं, त्यांच्या अटी शर्ती असतात, 10% वाढवून द्यावं लागणार आहे. जवळपास 700 कोटी रुपये त्यांना हे वाढवून देणं यांना क्रमप्राप्त आहे. परंतु यांना आमच्या 5-50 कोटी रुपये जे लागणार आहेत रास्त मूल्यांकनासाठी ते द्यायचे नाहीत. तर मग हे कोणता न्याय मला ह्या तुमच्या माध्यमातून विचारायचं. आणि आता जर का आज काही निर्णय झाला नाही, कारण की आज याच्याकरता सांगतो की आम्ही भरपूर वाट पाहिली. आता उद्या सुट्टी आली, 1 दिवस परत कार्यालय, शनिवार रविवार सुट्टी आली, नंतर अधिवेशन चालू होणार आहे. तर त्याच्यामुळं आम्ही आजच्या नंतर कुठलंही ऐकणार नाही. आम्ही आमचा निर्णय फायनल आहे. जमीन तर देणार नाही, परंतु जे काय बरं वाईट होईल ते महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासाला परवडणारं नसेल, काळीमा फासणारं असेल आणि जालन्याचं नाव वेगळ्या अर्थानं देशभर गाजलं जाईल. नक्कीच. या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, या व्यथा मोठ्या दुःखाने या ठिकाणी ते सांगतात. कारण 1 वर्ष जर प्रशासन दखल घेत नसेल तर खरंच एक खेदजनक बाब या ठिकाणी म्हणावी लागेल. काही शेतकरी आणखी आहेत. काय सांगसाल, काय आहे तुमचा पवित्रा? यानंतर गेले इतक्या दिवसानंतर आंदोलन चालू आहे, नंतरचा पवित्रा कसा असेल, काय विषय? आमच्या आंदोलनाचा प्रश्न असा आहे, 1 वर्ष झालं सरकारनं आणि प्रशासनानं मनमानी आमच्यासोबत केलं. आम्हाला जो मागचा नागपूर मुंबई हायवे रोड झाला, तो प्रकल्प झाला, आम्हाला तसं वाटलं आम्हाला तसे काही अनुमती भेटल, पण आमच्यावर खूप अन्याय केला. असा अन्याय केला म्हणजे आमची 1 एकर जमीन ती 1 गुंठ्याच्या भावात बी घेऊन नाही देऊन राहिली. 1 गुंठा जमीन बी भेटत नाही, ती 1 एकरचे भाव देऊन राहिली. आज 12 लाख रुपये गुंठा बी जमीन मिळत नाही. इथं ती 1 एकर जमीन 12 लाखात आणि 25 लाखात घ्यायला. 100% आमच्याकडे हे सरकार आणि प्रशासन अन्याय करायला लागले. 1 वर्ष झाले या आंदोलनाला चालू. आंदोलनची दखल भलते लोक इथे येऊन गेले, मोठमोठे अधिकारी येऊन गेले, केंद्रातले महाराष्ट्र सरकारचे लोक येऊन गेले. सगळं आमच्या पाठीशी म्हणे तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, आणि अन्याय झाल्याशी त्यानं आतापर्यंत काही सोडलं नाही. म्हणजे कोणीच आमचं दखल कोणी घेईना. हां, अर्जुन भाऊ खोतकर आमदार साहेब आहेत, यानं खूप प्रयत्न केले आमच्याकरता, खूप प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नाला बी काही भानगड यश येणं आणि आम्हालाही सरकार काही यश येऊ देणं. फुकटमध्ये जमिनी घ्यालं सरकार. आमच्या जमीन बागायत आहे, हेही रे आज माझ्याकडं, पाटाचं पाणी माझ्याकडं, फळझाड आहे माझ्याकडं, आणि सरकारनं काय केलं, प्रशासनानं काय केलं, आमची जमीन कोरडवाहू धरली. बरं, मला सांगा तुमची किती एकर जमीन आहे बरोबर? जमीन माझी 3 एकर चालली रोडमध्ये. जमीन आहे सगळी 5 एकर मला बागायतमध्ये, आणि चालली रोडमध्ये 3 एकर. तर त्याच माझ्या जमिनीचे रेट आहे आज इकरी काढली तर 50 लाख रुपये एकर असं चालतं. चोर जमीन घेईन आणि सरकारनं आम्हाला 12-12.5 लाख आणि 15 लाखाचे भाव म्हणतो. कशी जमीन देणार आम्ही? आम्ही जमीन देणार नाही. आता 1 वर्ष झाले आम्ही इथे आंदोलनाला बसलेलो आहे. आता हे आंदोलन
आजच्या उद्या दिवस 2 दिवस वाट पाहणार आहे. हे पूर्णचे पूर्ण आंदोलन लेकरं बाळ आई बहिणी सगळे घेऊन आम्ही सगळे मुंबईला शिंदे साहेबाकडे जाणार आहे आणि पुन्हा दानपत्र करणार आहे. तुम्हाला रोडच करायचा, तुम्ही असं पण सरकारनं भिकाला आम्हाला लावलं, मग त्याच्यापेक्षा आम्ही दानपत्र देऊन टाकतो फडणवीस साहेबाला आणि भीक मागायला सुरुवात करतो. नक्कीच. हा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी आजचा जो दिवस आहे या दिवसामध्ये प्रशासनाने दखल घेतली नाही तर सोमवार नंतर मुंबईला जाऊन ही जी शेती आहे आमच्या मालकीची जी असणारी शेती आहे ही शेती राज्य शासनाला दान करून भीक मागण्याचा इशारा डायरेक्ट या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आणखी काही तरुण शेतकरी देखील आपल्या सोबत आहे, आपण त्या शेतकऱ्याकडनं पण जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगताल? तुम्ही तरुण शेतकरी आहे, एकतर नोकऱ्या नाही आहे आणि तरुणांना शेती व्यवसायाकडे वळाल्याशिवाय पर्याय नाही, मात्र तुमची जी शेती आहे ही समृद्धी महामार्गामध्ये बाधित होती. काय तुमची मागणी आहे? एवढे दिवस आंदोलन करतायत. आमच्या आंदोलन राठी साहेबाच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आमच्या जमिनी एकदम कवडीमोल भावाना घेत आहे सरकार. आमच्या आंदोलन 293 दिवस झालेले चालू आहे. आमच्या इथे मेघनाताई बोर्डीकडे येऊन भेट देऊन गेलेल्या, त्यांनी फक्त आश्वासन देऊन चालल्या गेल्या, फक्त हे करू ते करू काही, पण आतापर्यंत त्याचं काहीच याच्यावर आलेलं नाही, कागदावर आलेलं नाही. मंत्री आपले उदय सामंत बी आले होते, त्यांनी बी आश्वासनच देऊन गेले, फक्त काहीच त्याचं कलेक्टरनं अजून काही हे दिलं नाही त्यांचं. आमच्या इथं जमिनीचे भाव 2 कोटी 1.5 कोटीपर्यंत आहे. आतापर्यंत फक्त 25 लाख रुपये भाव देत आहे जमिनीला. बरं, काय तुमची पवित्रा काय असेल जर आज दखल घेतली नाही प्रशासनानं तर? जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही आता बंबई गाठणार आहे. त्या ठिकाणी काय आंदोलनाचा इशारा असणार आहे का काय? आंदोलनाचा इशारा म्हणजे आम्ही दानपत्रच करून देणार आहे. या ठिकाणी हे जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी मोठा पवित्र या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला दिसतंय. आणखी काही तरुणच शेतकरी आपल्या सोबत आहे. दादा, काय नाव तुमचं आणि काय या आंदोलनामध्ये तुम्ही कुठल्या अशा विशेष मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करताय? सर्वप्रथम माझं नाव परमेश्वर प्रकाश म्हस्के आणि माझी इथं टोरागतच शेत जमीन आहे. गट क्रमांक 65 हायवे लगत जमीन आहे. त्याच्यामध्ये आंबाची फळ लागवड केली आम्ही आणि त्याच्यानंतर ती जमीन 1.5 म्हणजे 2.5 एकर संपादित होत आहे. पण सरकार मला एकदम कवडी मोल भावानं पैसे देत आहे. तिथं आमची जमीन जिथं 1.5 ते 2 कोटी रुपये भाव आहे तिथं आम्हाला 40 ते 45 लाख रुपये एकरी भाव देत आहे. हे सरासरी आमच्यावर अन्याय आहे. आणि असं म्हणतात की शेतकरी याचा कणा आहे, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण इथं शेतकऱ्याला असं देशोधडी लावून सनी कसं चालणार आहे? आतापर्यंत आम्ही इतके आंदोलन केले, जलभरो आंदोलन केलेलं आहे, त्याच्यानंतर रास्तारोको आंदोलन केलंय, कोरड्या वेळ थोडे मारल्यात. आम्हाला कोणत्याच मीडियावाल्यानं अशी आमची कोणतीच दखल घेतलेली नाही सर. कोणतेच मीडियावाला आतापर्यंत इथपर्यंत आला नाही. कोणत्या मोठ्या न्यूजला आमची हे लागली नाही. आमचं आंदोलन गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजलेलं आहे, पण आतापर्यंत अशी कोणतीच दखल नाही. एक तर गव्हर्नमेंटमध्ये आमच्या सारख्याला आमची शेतजमीन याच्यात गेली तर आमच्या प्रकारे कोणतं अनुदान नाही, त्याच्यानंतर आम्हाला कोणती सवलत बी नाही. आणि काय आता काय बोलायला शब्दच उरले नाही सर आम्हाला. आता 1 वर्ष झाले काय बोलून तेच गोष्टी बार सांगायच्या. बरं, मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो. या ठिकाणी जे आंदोलक करतायत, जे आंदोलन करणारे जे या ठिकाणी शेतकरी आहे, हे किती गावाचे शेतकरी आहे आणि या पुऱ्या गावामधून किती एकर शेती या रोड मध्ये चाललेली? किती गाव आहेत इथे आंदोलक? सर, जालना तालुक्यातून जवळपास 60 ते 62 गाव आहे या समृद्धी महामार्गामध्ये संपादित होते. आणि गाव वाईज धरलं कधी समजा तर प्रत्येक गावामध्ये 40 ते 45 एकर ही शेतजमीन या समृद्धी महामार्गावर जात आहे. हा, बरं, आता तुमचा 293वा दिवस आंदोलनाचा असल्याचं बोलल्या जातंय. बरं, यानंतर दखल घेतली नाही तर मग शेतकऱ्यांचा? सर, आम्ही तर आता दानपत्र देणार आहे. बरं, गव्हर्नमेंटला दानपत्र देऊन सनी तिथं आत्मदानाचं निवेदन आम्ही ऑलरेडी दिलेलंच आहे. आमचे आतापर्यंत दखल घेतली नाही. आमची या पुढची स्टेप आम्ही काय करणार आहे आम्ही हे सांगू पण शकत नाही. आणि ऑलरेडी आमचा मुद्दा हा
पार लगे वरतीपर्यंत जायले, पण दखल आजपर्यंत नाही घेतलेली. आपण जर पाहिलं तर हे जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाच्या जे त्यांचे जे आंदोलनाचे जे प्रकार होते यामध्ये खूप असे आंदोलन या शेतकऱ्यांनी या गेल्या 1 ते 1.5 वर्षामध्ये केल्याचं आपल्याला दिसतंय. आणि विशेष सांगायचं झालं तर या आंदोलनाची दखल जालन्याचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांनी देखील अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला होता. त्या व्यतिरिक्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील 2 वेळेस विषय मांडल्याचं देखील या शेतकऱ्यांनी सांगितलंय. तर जालन्याचे जे खासदार आहेत कल्याण काळे यांनी देखील संसदेमध्ये देखील हा मुद्दा मांडला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी जर या शेतकऱ्यांची व्यथा शासन दरबारी मांडत असेल आणि जर तरीही दखल घेत नसेल तर या शेतकऱ्यांनी शेवटचा पर्याय हा मुंबईला जाऊन सर्व शेती ही दानपत्र करून आत्मदहनचा इशाराच या शेतकऱ्यांनी आपल्या story.com शी बोलताना यावेळी दिलाय. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.